पण त्यासाठी केस सॉल्व्ह होण्याची वाट बघायची काहीच गरज नाही का? खरंय. आणि बाळाच्या पायगुणानं तुझ्या बाबांची केस सॉल्व्हही होईल. बरोबर. हे बघा स्मिता, तुझ्या वडिलांच्या केसच्या पाठीमागे लागू नकोस असं मी सांगणार नाही, पण तू तुझ्या आयुष्याचा, तुझ्या सुखाचा सुद्धा विचार कर. अभिचा विचार कर, या घराचा विचार कर. टेक केअर. विचार करा. हा हे बघ, तू त्यांचं बोलणं मनावर घेऊ नकोस. डोंट वरी, आय एम विथ यू. ओके? Supercina, big boys, lazy girl. Amina, Supercina, big boy, lazy girl. कमळे, हा तुम्ही खेळा, मी आलेच. कोणी आलं होतं का ग? कोण येणार होतं का? उद्या येणार आहे. उदय नाही ग, सकाळी तो हिरालाल येऊन गेला ना, त्याच्याबद्दल बोलतीये मी. मग अशी 2 माणसं आली होती. कोण माणसं आली होती? हा, पतपेढीतून 2 माणसं आली होती. त्यांनीच हे पत्र ठेवलंय. हा, मागच्या हप्त्याला बी एक पत्र आलं होतं. कुठे ठेवलंय माझ्या काही लक्षात नाही आता. यांचे फंडाचे पैसे आले असतील. शिलाताईंना घेऊन पतपेढीत जायला हवं आता. मी येते. चला. तुझ्या वडिलांच्या केसच्या पाठीमागे लागू नकोस असं मी सांगणार नाही, पण तू तुझ्या आयुष्याचा, तुझ्या सुखाचा सुद्धा विचार कर. अभिचा विचार कर, या घराचा विचार कर. हे बघ, तू त्यांचं बोलणं मनावर घेऊ नकोस. डोंट वरी, आय एम विथ यू. ओके? बोल सिद्ध. मॅडम, आम्ही सकपाळांना भेटलो, पण सकपाळांनी असं सांगितलं की हिम्मत 4-5 दिवसांपासून कामावरतीच नाही येते. तो आजारी होता असं ते म्हणाले. म्हणजे सतत भ्रमिष्ठासारखा वागायचा, त्याच्या मुलाची, राजूची आठवण काढायचा. तुम्ही नका काळजी करू, आम्ही आहोत ना, आम्ही शोधतो त्याला. तो इथेच कुठेतरी असेल, सापडेल आपल्याला. मी, महेश, राकेश, समीर, बंडू सगळेजण शोधतोय त्याला. तो सापडेल. पण केव्हाच येईल? प्रत्येक वेळी हे असंच घडतं. प्रत्येक वेळी संधी हाताशी येऊन हुलकावणी देते. असं किती दिवस चालणार आहे? मॅडम आय एम सॉरी, पण आय एम सॉरी सर. मी उगाच चिडले तुझ्या. तुम्ही सगळे तर तुमचं काम अगदी मनापासून करताय. पण नाही, इट्स ओके मॅम. मी समजू शकतो. आम्हाला जसं काही कळेल तसं लगेच तुम्हाला कळवतो. ठेवतो. तो हिम्मत लवकर सापडेल आणि तुझ्या बाबांना मारणाऱ्या त्या दुष्ट माणसाला शिक्षाही होईल. पण एकदा का त्या माणसाला शिक्षा झाली की आम्हालाही तुमच्याकडून अजून एक गोड बातमी ऐकायची आहे, हे विसरू नका. सरंजामेंच्या घराला वारस पाहिजे आता, त्याचीच वाट बघतोय आम्ही. पण त्यासाठी केस सॉल्व्ह होण्याची वाट बघायची काहीच गरज नाही. बाळाच्या पायगुणानं तुझ्या बाबांची केस सॉल्व्हही होईल.